नमस्कार, ज्योतिष परिपूर्ण किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत. आज आपण साजूक तूप कसं बनवायचं म्हणजेच कणीदार असं रवाळ तूप कसं बनवायचं ते पाहणार आहोत. पुरणपोळी असो किंवा वरण भात आपल्याला साजूक तुपाची आठवण तर नेहमी होतेच. हेच साजूक तूप आपण घरच्या घरी कसं बनवायचं ते पाहणार आहोत. अगदी दुधावरची साय आपण साठवून त्यापासून तूप कसं बनवायचं, त्याचबरोबर तुपाला खमंग वास येण्यासाठी आणि रवाळ टेक्स्चर येण्यासाठी काय करायचं हे या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत जरूर पहा. या ठिकाणी आपण म्हशीच्या दुधाचाच उपयोग करणार आहोत. तर आमच्याकडे रतिबाचं दूध संध्याकाळी येतं. हे 1.5 लिटर एवढं दूध आहे. तर ते तापवल्यानंतर थंड करून मी फ्रीजमध्ये ठेवत असते आणि सकाळपासून त्याचा यूज करत असते. तर सकाळी आपण जेव्हा फ्रीजमधून दूध बाहेर काढतो त्यावेळी त्याला जाडसर अशी साय आलेली असते. तर ही साय आपण 7 दिवसांसाठी साठवणार आहोत आणि त्यापासून आपण तूप बनवणार आहोत. तर ही पहिल्या दिवसाची साय मी आधीच काढून ठेवली होती. तर दुसऱ्या दिवसाचं दूध जे आहे त्यालासुद्धा जाडसर अशी साय आलेली आहे, ती आपण या भांड्यामध्ये साठवणार आहोत आणि अशाच प्रकारे पुढचे 7 दिवस आपण ही साय साठवत जायचं आहे. साय साठवताना आपण ही फ्रीजमध्ये ठेवणार आहोत. रोजची साय काढली की आपण हे भांडं फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे. तर साय काढताना दुधाचं प्रमाण जास्त घ्यायचं नाही, फक्त सायच आपण याच्यामध्ये काढून घ्यायची आहे. जर दुधाचं प्रमाण जास्त झालं तर यामध्ये बेरीसुद्धा वाढू शकते. म्हणजे आपण ज्यावेळी लोणी कढवतो त्यावेळी बेरीचं प्रमाण वाढू शकतं. त्यासाठी आपण ज्यावेळी साय काढून घेतो त्यावेळेला दुधाचं प्रमाण त्यामध्ये जास्त येणार नाही याची काळजी घ्यायची. तर या प्रकारे जाडसर अशी साय मी तिसऱ्या दिवसाची सुद्धा काढलेली आहे आणि पुढे आपण 5 ते 6 दिवस अशाच प्रकारे साय काढून घेणार आहोत. आता कडेला आलेली सायसुद्धा आपण याच्यामध्ये घ्यायची आहे. तर हे म्हशीचं दूध आहे. म्हशीच्या दुधाची साय छान येते आणि तूपसुद्धा पांढरं होतं. तुम्ही गाईच्या दुधाचं सुद्धा तूप बनवू शकता. तर या ठिकाणी 7व्या दिवशी जेव्हा पूर्णपणे साय ही पातेलं भरून साठलेली आहे तेव्हा आपण ही साय थोडीशी कोमट करून घ्यायची आहे. त्यासाठी हे गॅसवरती भांडं ठेवलेलं आहे आणि आपण संपूर्ण साय ही व्यवस्थित मिक्स करून कोमट करून घ्यायची आहे. आता यामध्ये 1 चमचा एवढं विरजण टाकायचं आहे. विरजण म्हणजेच दही घालायचं आहे. तर यामध्ये मी 1 चमचा एवढं दही घातलेलं आहे. आता आपल्याला हे दही लावून घ्यायचं आहे. म्हणजेच हे भांडं आपल्याला 7 ते 8 तास असंच ठेवून द्यायचं आहे. उबदार ठिकाणी ठेवलं तरीही चालेल, म्हणजे दही लवकर लागतं. आता दही एकदा लागलं की आपण याला अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे. अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर जेव्हा आपण दही बाहेर काढतो तेव्हा ते थंड पडतं आणि त्याचं लोणी पटकन निघतं. तर त्यासाठी आपण हे अर्धा तास दह्याचं भांडं फ्रीजमध्ये ठेवून बाहेर काढायचं आहे. आता आपण यातलं अर्धं दही मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊया आणि त्याच्यापासून आपण आता लोणी काढणार आहोत. तर लोणी काढण्यासाठी आपण एका वेळेला थोडं थोडं करूनच लोणी काढायचं आहे. तर पहिल्यांदा अर्धं दही मी काढून घेत आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये. त्यानंतर आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे. अगदी थोडंसं पाणी घालायचं, कारण सुरुवातीला आपण हे दही असंच फेटून घेणार आहोत. असंच मिक्सरला फिरवून घेणार आहोत. तर पल्स मोडवर आपण याला फिरवून घ्यायचं आहे. 3 ते 4 वेळेला पल्स मोडवर फिरवल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे हे दही एकसारखं झालेलं दिसतं. आता यामध्ये थोडंसं आपण पाणी घालूया आणि परत एकदा फिरवून घेऊया. फक्त 1-2 वेळा पल्स मोडवर फिरवलं की लोणी बाजूला होतं आणि त्याच्यातलं दह्यातलं ताक बाजूला होतं. तर पहा, या ठिकाणी आपलं लोणी हे वरच्या बाजूला आलेलं आहे. एकदा चमच्याने हलवून घ्यायचं, म्हणजे तळामध्ये राहिलेलं लोणीसुद्धा वरच्या बाजूला जमा होतं. आता आपण हे लोणी ज्या कढईमध्ये तूप करणार आहोत त्यामध्येच काढून घ्यायचं आहे. साधारणपणे आपण अर्ध्या दह्याचं लोणी काढलेलं आहे. अशा प्रकारे लोण्याचा गोळा हा ताकापासून वेगळा होतो. तर ज्या कढईमध्ये मी तूप कढवणार आहे त्या कढईमध्येच मी हा लोण्याचा गोळा काढलेला आहे. आता तळामध्ये राहिलेलं लोणीसुद्धा काढून घेऊया. आणि उरलेलं ताक आपण एका भांड्यामध्ये काढणार आहोत. हे ताक आपण पिण्यासाठी वापरू शकतो किंवा या ताकापासून आपण मठ्ठा किंवा लस्सी बनवू शकतो. आता आपण उरलेलं दही सुद्धा मिक्सरच्या भांड्यात घ्यायचं आहे आणि यामध्ये मी
दह्याचं भांडं धुवून थोडंसं पाणी घातलेलं आहे. आता परत एकदा याला आपण पल्स मोडवरती फिरवून घेऊया. दुसऱ्या बॅचचं लोणी सुद्धा आपलं आता काढून झालेलं आहे आणि हा गोळा आपण पहिल्या गोळ्यामध्ये मिक्स करायचा आहे आणि उरलेलं ताक आपण त्या भांड्यामध्ये काढून घेऊया. आता हे ताक मी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. याची कढी सुद्धा बनवू शकतो किंवा मठ्ठा बनवू शकतो किंवा हे असंच पिण्यासाठी सुद्धा खूप सुंदर लागतं. यामध्ये थोडीशी जिरेपूड टाकली आणि मीठ टाकलं तर हे एकदम सुमधुर असं ताक तयार होतं. हे आपण जेवणानंतर पाचक म्हणून वापरू शकतो. तर आता हे फ्रीजमध्ये ठेवून देऊया आणि आपण आता लोणी कढवणार आहोत. तर कढवण्यापूर्वी लोण्याला आपण धुवून घ्यायचं आहे. याच्यातील ताकाचा अंश पूर्णपणे काढून घ्यायचा, म्हणजे बेरीसुद्धा कमी प्रमाणात पडते आणि आपलं जे लोणी आहे ते लवकरात लवकर कढलं जातं. तर त्यासाठी आपण थोडंसं पाणी घालूया, म्हणजे साधारणपणे अर्धा तांब्या पाणी मी घातलेलं आहे आणि हे लोणी व्यवस्थित धुवून घेतलेलं आहे. आता हे पाणी आपण काढून टाकूया आणि परत एकदा पाणी घालून या लोण्याला व्यवस्थित धुवून घेऊया. म्हणजे लोण्याला कसल्याही प्रकारचा वासही राहत नाही आणि आपल्या लोण्याचं तूपही पटकन निघतं आणि बेरीचं प्रमाणही कमी राहतं. आता दुसऱ्यांदा सुद्धा मी हे लोणी धुवून घेतलेलं आहे आणि आपण आता ही लोण्याची कढई गॅसवर ठेवून देऊया. हाय टू मीडियम फ्लेम ठेवून पहिल्यांदा आपण हे लोणी वितळवून घ्यायचं आहे. लोणी कढवण्यासाठी शक्यतो जाड तळ असलेली कढई किंवा भांडच वापरायचं आहे. त्यामुळे तूप करपण्याची किंवा तळाला लागण्याची शक्यता कमी राहते. लोणी वितळवताना यामध्ये चमचा घालून ठेवायचा, कारण लोणी ओतू जाण्याची शक्यता असते. कारण सुरुवातीला आपण जेव्हा लोणी कढवायला ठेवतो तेव्हा त्याचा फेस येतो आणि फेस हा वरच्या बाजूने ओतू जाण्याची शक्यता असते. त्यासाठी आपण एकसारखं ढवळूनच याला सुरुवातीला पातळ करून घ्यायचं आहे. तर पहा, लोण्यावर एक प्रकारचा फेस आलेला आहे. तर जसं जसं लोणी कढत जातं तसं तसं हा फेस कमी व्हायला सुरुवात होते आणि लोण्यापासून तूप बाजूला व्हायला सुरुवात होते. तर ही आता पहिली 5 ते 7 मिनटं आपण असंच हलवून घेणार आहोत आणि एकसारखं असं लोणी मीडियम फ्लेमवरती कढवून घेणार आहोत. लोणी कढवताना शक्यतो मीडियम टू हाय फ्लेम करतच आपण लोणी कढवून घ्यायचं आहे. जेव्हा पूर्णपणे लोणी वितळलं जातं त्यावेळेला आपली फ्लेम ही मीडियम करायची आणि मीडियम फ्लेमवरतीच पुढचे 7 ते 8 मिनटं आपण अजून हे लोणी कढवून घेणार आहोत. आता पहिले 7 ते 8 मिनटं झाल्यानंतर थोडीशी बेरी आपल्याला तळाला लागायला सुरुवात होते. तर ती बेरीसुद्धा आपण हलवत राहायचं. आता या ठिकाणी फेसाचं प्रमाण थोडंसं कमी झालेलं आहे. आणखी आपल्याला 5 ते 7 मिनटं आपल्याला लोणी असंच कडवत ठेवायचं आहे. तर साधारणपणे आपल्याला लोणी कढवायला ठेवून 15 मिनटं झालेली आहेत आणि अशा प्रकारे आपल्या लोण्याचं टेक्स्चर दिसत आहे. म्हणजेच हे तूप आता तयार व्हायला लागलेलं आहे आणि बेरीसुद्धा आपल्या तळाशी लागायला लागलेली आहे. याच प्रकारे आपण आता ढवळत राहणार आहोत. शक्यतो लोणी कढवताना गॅसपासून दूर जायचं नाही, कारण लोणी हे कढवत ठेवलेलं असताना एकतर ते ओतू जाण्याची शक्यता असते किंवा कढल्यानंतर पटकन ते पुढं जाण्याची शक्यता असते, म्हणजे जास्त प्रमाणात कढण्याची शक्यता असते. त्यासाठी लोणी कढवताना एकसारखं आपण याला ढवळत राहायचं. आता गॅस एकदमच लो केलेला आहे आणि चमचा ठेवून मी याला आणखी 5 ते 7 मिनटं कढवून घेतलेलं आहे. तर पहा, या प्रकारे तूप हे वेगळं व्हायला लागलेलं आहे आणि बेरी ही तळाशी साठायला लागलेली आहे. लोणी कडत आलेलं असताना आपण आता फ्लेम एकदम लो ठेवायची आहे, कारण आपल्याला लो फ्लेमवरतीच पुढचं लोणी कढवून घ्यायचं आहे. त्यासाठी एकदम लो फ्लेम केल्यानंतर आपण एकसारखं असं ढवळून घ्यायचं आहे. तर तूप हे वेगळं व्हायला लागलेलं आहे आणि बेरीसुद्धा वेगळी होत आहे. तुपाचा रंग तांबूस यायला सुरुवात झाली की गॅस एकदमच लो ठेवायचा आणि लो गॅस असतानाच आपण लोणी कढवणार आहोत. आपण लोणी कढवायला ठेवण्यापूर्वी 2 वेळा पाण्याने धुतल्यामुळे या लोण्याला कढण्यासाठी खूप कमी वेळ लागतो. बेरीचं प्रमाणसुद्धा पाहू शकता तुम्ही किती कमी प्रमाणात बेरी साठलेली आहे. त्याचबरोबर लोण्याला कसल्याही प्रकारचा वास राहत नाही
आणि आपल्या तुपाला खमंग असा वास यायला सुरुवात होते. तर आणखी 5 मिनिटं आपण याला असंच लो फ्लेमवरती कडवत ठेवणार आहोत. आता 5 ते 7 मिनिटं झालेली आहेत आणि बेरीचा रंग हा तांबूस झालेला आहे आणि तुपाचा सुद्धा रंग असा चेंज व्हायला लागलेला आहे. आता या स्टेजला सर्व घरामध्ये आपल्याला तुपाचा दरवळ अनुभवायला मिळतो, म्हणजे खूपच सुगंध असा सुटलेला असतो. आणखी आपण 2-3 मिनिटं अशाच प्रकारे कडवत राहायचं आहे. तर पहा, आता तुपाला रंग असा तांबूस आलेला आहे आणि बेरीसुद्धा तांबूस रंगाची झालेली आहे आणि या ठिकाणी खूपच खमंग असा वास संपूर्ण घरामध्ये पसरलेला आहे. तर या स्टेजला आपण तूप कढलेलं आहे की नाही हे पाहण्यासाठी यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहोत. म्हणजेच थंड पाणी आपण यावरती शिंपडायचं आहे आणि थंड पाणी शिंपडल्यानंतर जेव्हा तळतळ असा आवाज येतो तर यावरून आपल्याला लक्षात येतं की आपलं लोणी हे व्यवस्थित कढलेलं आहे. याच्यातला पाण्याचा अंश हा संपूर्णपणे गेलेला आहे आणि आपलं तूप हे खमंग असं तयार झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करूया, कारण आपलं तूप हे तयार झालेलं आहे. या ठिकाणी गॅस बंद केला तरीसुद्धा कढई गरम असल्यामुळे वरच्या बाजूला फेस दिसत आहे आपल्याला. तर थोड्या वेळासाठी जोपर्यंत कढई गरम असते तोपर्यंत हे तूप आपलं कडत राहतं. तर अशा प्रकारे आपलं तूप आता तयार आहे. आपण आता यामध्ये चवीसाठी आपण फक्त 2 वेलच्या घातलेल्या आहेत. वेलची घालणं ऑप्शनल आहे, पण वेलची घातल्यामुळे तुपाला छान अशी खमंग टेस्ट येते. आता आपण तुपाची कढई ही थंड करून घेतलेली आहे. अगदी थंड नाही करायची, थोडंसं कोमट ठेवायची आणि त्यानंतरच आपण हे तूप कोमट असतानाच एका काचेच्या बरणीमध्ये काढून घेणार आहोत. तर ही अगदी काचेची कोरडी बरणी घेतलेली आहे या ठिकाणी. आता आपण हे तूप पूर्णपणे गाळून घ्यायचं आहे. गाळताना बेरी बाजूला होते आणि तूप असं एकसारखं आपल्याला बरणीमध्ये मिळून जातं. त्यासाठी आपण छोट्याशा गाळणीने हे गाळून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकताय तुपाला किती रंग सुंदर आलेला आहे आणि खमंग वास तर संपूर्ण पसरलेला आहे. तूप कोमट असतानाच पातळ स्वरूपामध्ये असतं, त्यामुळे ते लगेचच गाळून घ्यायचं. तूप जेव्हा थंड होतं तेव्हा ते घट्ट व्हायला सुरुवात होते आणि आपण गाळू शकत नाही. काही ठिकाणी तूप कडवताना लोण्यामध्ये गूळ घातला जातो, त्यामुळे लोणी ओतू जात नाही आणि एकसारखं तूप असं कडलं जातं. आता संपूर्ण तूप गाळून घेतल्यानंतर आपण बेरी बाजूला करायची आहे आणि हे तूप कोमटच असताना आपण या बरणीमध्ये भरलेलं आहे. तर कोमट असतानाच याला बंद करून ठेवायचं आहे आणि ही बरणी आपण 2 दिवस अजिबातही हलवणार नाही आहोत. अशा प्रकारे आपण जेव्हा बरणीमध्ये तूप भरून ठेवतो आणि बाजूला ठेवतो तेव्हा त्याला रवाळ टेक्स्चर येतं. आता जी उरलेली बेरी आहे ती सुद्धा आपण काढून घ्यायची आहे. तर या बेरीमध्ये गूळ घालून याचा मलिदासुद्धा बनवला जातो किंवा चपातीबरोबर ही बेरी मिक्स करून यामध्ये गूळ किंवा साखर घालून याचे लाडूसुद्धा बनवले जातात. तर ही बेरी आपण बाजूला करून घेऊया आणि आता जी कढई आपल्याकडे तुपाची राहिलेली आहे तर याला भरपूर प्रमाणात तूप लागलेलं असतं. तर अशा वेळी या कढईमध्ये आपण एखादी भाजी किंवा आमटी किंवा कढीसुद्धा फोडणी घालू शकतो. त्यामुळे कढईला लागलेलं तूप हे भाजीमध्ये किंवा कढीमध्ये उतरतं आणि ते वाया जात नाही. तर आता या कढईमध्ये मी भाजी टाकणार आहे, त्यासाठी ही मी बाजूला ठेवत आहे. तर ही बरणी आपण 2 दिवस न हलवता बाजूला ठेवणार आहोत, म्हणजेच आपल्या तुपाला रवाळ टेक्स्चर येतं. आता 2 दिवसानंतर पहा, तूप आपलं छान जमा झालेलं आहे, त्याला टेक्स्चर असं रवाळ आलेलं आहे. तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे तूप जमा झालेलं आहे. तर तूप कोमट असताना जेव्हा आपण भरून ठेवतो तेव्हा हे अशा प्रकारचं रवाळ टेक्स्चर तुपाला येतं. या ठिकाणी मी काचेची बरणी वापरलेली आहे. तुम्ही स्टीलच्या डब्यामध्ये जरी हे तूप भरून ठेवलं तरीसुद्धा याला अशा प्रकारचं टेक्स्चर येऊ शकतं. आता हे तूप आपण जेवढं वापरणार आहोत तेवढं एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. संपूर्ण तूप पुन्हा एकदा गरम केलं तर त्याचं हे रवाळ टेक्स्चर
बिघडतं, ते परत अशा प्रकारे रवाळ बनत नाही. त्यासाठी आपल्याला जेवढं वापरायचं आहे तेवढं तूप एका भांड्यामध्ये काढून तेवढंच तूप गरम करून आपण वापरायचं आहे आणि उरलेलं तूप अशाच प्रकारे झाकण लावून ठेवून द्यायचं आहे. हे तूप फ्रीजच्या बाहेर वर्षभर असंच छान राहतं, याला अजिबात वास येत नाही, कारण कढवताना आपण एकदम तांबूस रंगावर हे तूप कढवलेलं आहे. त्यामुळे या तुपाचं टेक्स्चर असंच राहतं, चवही बदलत नाही आणि टेक्स्चरही बदलत नाही. कोणताही सण असो किंवा पुरणपोळीचा स्वयंपाक असो, आता तुम्हाला तूप विकत आणण्याची अजिबातच गरज नाही. अशा प्रकारे घरच्या दुधापासून साय काढून त्यापासून अगदी सहजपणे आपण रवाळ टेक्स्चर असलेलं खमंग साजूक तूप घरच्या घरीच बनवू शकतो. या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सर्व टिप्स तर तुम्ही व्यवस्थित वापरल्यात तर तुमचं तूपसुद्धा याच प्रकारे छान असं रवाळ, खमंग आणि साजूक बनू शकतं. या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली, त्याचबरोबर साजूक तूप बनवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. साजूक तूप बनवण्याचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला ना? मग पटकन लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये जास्तीत जास्त शेअर करा. आणि येणाऱ्या नवीन व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल आयकॉनवरती प्रेस करा. तर भेटूया आपण नवीन आणि सुंदर रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग अँड बाय बाय.